राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनल मध्ये स्वागत आहे। या ठिकाणी तरुण वर्ग आहे। विरोधकांकडून खूप टीका या ठिकाणी केली जात आहे की शिवसेना पक्ष असेल यांच्याकडे अशी टीका केली जाते की या वडगाव कांदळे असेल, बोरी खोडद गटात असेल, या ठिकाणी विकास कामं तुमची काही एवढी दिसत नाहीत। तर आपण थेट त्यांनाच विचारूयात की दादा, विरोधक कुठेतरी टीका करताना दिसतात की शिवसेनेची काही विकास कामं नाहीत, त्यावर तुम्ही काय उत्तर काय द्याल? आता विरोधक म्हणतात की या गटामध्ये काही काय माऊलींच्या स्वरूपात म्हणा किंवा दादांच्या स्वरूपात काही कामं झालेलं नाही। आता आमच्याच वडगावच सांगतो तुम्हाला, फक्त माझ्याकडे ते लिहिलेलंच आहे सगळं। बिरोबा महाराज मंदिर रस्ता जो केला डांबरीकरण, त्याला 1,10,00,000 रुपयाचा निधी दादाने टाकलेला आहे। त्याच्यानंतर वडगाव सुतारढेके रस्ता 1,74,00,000 रुपये। आमचा जो मुटकेमाळा रस्ता आहे तो कधीच म्हणजे डांबरीकरण नव्हता, म्हणजे दादांच्या आधी त्या मुटकेमाळ्यासाठी 74 लाखाचा निधी हा दादांनी भरघोस निधी असा तिथं टाकलेला आहे। त्याच्यानंतर लांडगेमाळा रस्ता असन स्वनिधीतून 35 लाख रुपये तिथं दादांनी उपलब्ध करून दिलेत। त्याच्यानंतर आमचं जे ग्रामदैवत वडगाव कांदळे जे ग्राम सचिवालय 20 लाख रुपये दादांनी त्यासाठी दिलेले आहेत। त्याच्यानंतर वानेवाडी फॉरेस्ट मधून जो रस्ता वरती जातो त्याच्यासाठी दादांनी 10 लाख रुपये मंजूर करून दिलेत। पीरसाहेब गणेश उत्सव सभा मंडप दादांनी दिलेला आहे। पाचपुते वस्ती खडीकरण 10 लाख रुपये, पवारमाळा रस्ता दिलेला, अशी बरीच कामं आहेत। कोट्यवधी रुपयाचा दादांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे। आता विरोधकांना म्हणजे काय बोलायचं, आता हे सरळ कामं झालेली दिसतात लोकांना, त्याच्यावरतीच लोक आपल्याला मतदान करणार आहेत। आणि आम्ही पण ताटमानेनी जी कामं दादांनी केलेत, म्हणजे आम्ही उजवी बाजूलाच उभे दादांसोबत। ते विरोधकांनी विचार करून बोलायला पाहिजे की तो विरोधक म्हणतात 10 लाखाचीच कामं केली, 2 लाखाची कामं केली, तर आमच्याकडे सगळे रितसर डॉक्युमेंट आहेत। त्याच्यानंतर आता आमचा मुटकेमाळ्याचा रस्ता आहे तो दादांनी केलाय। माऊली शेठच्या याच्यात सुद्धा भरपूर कामं झाल्यात। पवारमाळा रस्ता आहे, वानेवाडी सभा मंडपाच्या तिथं आसन, त्याच्यानंतर बोरवाडीत व्यायामशाळा दिलेली आहे आमच्या, थोरातमाळा निलकमाळा रस्ता झालेला आहे, दत्त मंदिर पवारमाळ्याचं एक काम केलेलं आहे। अशी भरपूर कामं दिलेली आहेत। त्याच्यामुळे विरोधकांनी थोडं विचार करून बोलावं। म्हणजे मला असं म्हणायचंय, तुम्ही नावाची पाठी झाकू शकता पण विकास कामं झाकू शकत नाही। नाही, 100% ना, आपले जे आमदार आहेत ना शरद दादा, त्यांनी 100% विकासच केलेला आहे आणि आम्ही विकासामागेच उभे आहोत। आणि सर्व जनतेला माझं एक आव्हान आहे की तुम्ही शरददादांकडे पाहून वरती सत्ता आपली आहे, आपल्याला समजा काही कामं असतील तर तुम्हाला आता समजा सचिन शेट आहेत, तो रोज जनतेतच आहे ना, आम्ही दररोज चौकामध्ये आम्ही यात्रा भरवतो, एवढं आमचं म्हणजे संघटन आहे। तुम्ही आम्हाला कान धरून तिथं सांगू शकता का बा हे काम आमचं राहिले, तुम्ही हे काम करा। तिकडच्या याच्यामध्ये नेता कोण राहिला नाही ना, तुम्ही कामं मागणार कुठं? तसं आमच्याकडे शिवसेनेचं काय आहे, आम्ही आमची भाजी भाकर खातो, आमच्या गाडी डबे असतात, आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करून हे सगळं यंत्रणा चालवलेली आहे। मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे। सध्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात आपण पाहतो मतं हे दान न होता मतं विक्री केली जाण्याचा प्रयत्न केला जातो, तर अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? नाही, आता लोकांनी पैसा पाण्यात काही हे नाही, आपलं जे काम करायचे लोकांना, आपल्याला निधी कसा येईल, काय हे करता येईल। आता एकनाथभाई शिंदे यांच्या मार्फत आपल्या गावाला म्हणेल तेवढा निधी 100% येणार आहे आणि आपली दोन्ही सीटं ही खात्रीपूर्वक आलीच पाहिजे। आणि सगळ्यांनी काय पैसा जेवणं खावणं ह्याच्या मागं न पळता सगळ्यांनी मदत करूनच हे करायचे। लोक कसे भाड्याचे माणसं आणून हे प्रचार करतात। तुम्ही आता आपल्या पंचायत समिती गणात पाहताय, सगळे मित्रपरिवार लेडीज सगळ्या घरचे डबे खाऊन सगळेजण असे, कोणी एक पैसा घेऊन असा रोजानी आलेला एकही माणूस कोणी पण दाखवून द्यायचा का हा माणूस रोजाचा आहे किंवा कोणी रोज देऊ शकतो, अशा ज्याच्या मागं संघटन आहे, ज्याच्या मागं करण्याची उमेद आहे, अशीच लोक निवडूनच दिलीत पाहिजे, 100% दिली पाहिजेत। म्हणजे मला एक असं वाक्य म्हणावं वाटेल आपल्याला की तुमचं थोडक्यात सारांश की पैसा देण्यापेक्षा रात्रीच्या वेळेला अपरात्री गरज पडेल तेव्हा जो धावून येईल त्याच्याच पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, 100% राहिलंच पाहिजे। मी आता सचिन शेट बरोबर गेले 20-25 वर्ष राहतो मी त्यांच्याबरोबर। आजपर्यंत पोलीस स्टेशनला अख्खी रात्रभर लोकांसाठी आम्ही सकाळ उजेडपर्यंत थांबलेलो आहे का त्या माणसाला काही कुणाचं घेणं नाही देणं नाही, कोण असं कुणाचाही फोन नाही द्या, अर्ध्या रात्रीला तो माणूस पळणार आहे। माधुरीताईंचं काम ग्रामपंचायतमध्ये 7 ते 8 वर्ष सरपंच राहिलेले आहेत, त्यांची कामं खूप चांगली आहेत। त्यांनी पण गावासाठी आता एवढे मोठं ग्राम सचिवालय झाले, रातोरात किती हे करून ग्राम सचिवालय उभं केलंय, याचा मोठा मोलाचा वाटा त्यांचा आहेच आहे।
या ठिकाणी सागर भाऊ आहेत. तुम्ही मनसेचं काम केलं होतं आमदारकीच्या वेळेला, मग आता शिवसेनेचं कसं वाटतंय? शिवसेनेचा आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे पहिल्यापासून. मनसेचं पण राजसाहेब आपलेच आहेत, त्याच्यामुळे त्यांचं पण काम केलं होतं. शरददादांनी अशी कोणती कामं केली तुम्ही सांगू शकाल? शरद दादा आपल्यातलाच माणूस, आपला जेवाभावाचा माणूस आहे. त्यांनी आता सांगू, आता या भाऊंनी सांगितलं, त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत त्यांनी. रस्ते म्हणा, सगळे भरपूर. इथं काही जुने जाणते मंडळी आहेत. तुम्हाला शरददादांनी सामुदायिक विवाह सोहळा ही संकल्पना जुन्नर तालुक्यात आणली, त्यावेळेस तुम्ही पाहिलेत का सोहळे? पाहिलेत ना. वडगाव मध्ये झालेत का? वडगाव मधले सोहळे वडगावात नाही झाले, चाळकवाडीला झालेत, गुळंजवाडीला झालेत, पण वडगावचे बरेचसे निमगाव वगैरे झालेले आहेत. म्हणजे शरददादांनी सामान्यातील सामान्य लोकांना सुद्धा मदत केलेली आहे म्हणायची. केलेले आहेत. आहे. मग विरोधक टीका करतात किंवा यांचा काय 10-12 लाख रुपयापर्यंतच विकास कामं आहेत, काय तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? नाही, विकास कामं आहेत त्यांची आहेत, विरोधकांच्या टीका आहेत, पण सचिन शेटनेलक आहेत, माऊली खंडावळे आहेत, त्यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. माधवताईंनी कामं केलेली आहेत सरपंच. चालते, धन्यवाद आमच्याशी बातचीत केली.